नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन या नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे। त्यामधील सर्व बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत। कॅन यू रिकॉल यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत। पहा, कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत। त्यापैकी पहिला प्रश्न, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट। पहा, फोर्स, आपण ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यानंतर काय इफेक्ट होईल। पहा, फोर्स म्हणजे काय। पहा, तुमच्या लक्षात राहण्यासाठी फोर्स म्हणजे काय, पुश आणि पुल, पुश पुल किंवा प्रेस आणि रिलीज। पहा, पुश पुल, फोर्स, आपण फोर्सची डेफिनेशन कशी लिहिणार। फोर्स म्हणजे काय, फोर्स इज अ पुश पुल, फोर्स इज अ पुश पुल that changes ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर चेंज काय होईल, बदल काय होईल। पहा, दॅट चेंजेस, त्या ऑब्जेक्टचा शेप चेंज होईल किंवा साईज चेंज होईल किंवा स्पीड चेंज होईल किंवा डायरेक्शन चेंज होईल किंवा स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज होईल किंवा मोशन चेंज होईल इत्यादी प्रकार घडून येतात। कशामुळे, फोर्स अप्लाय केल्यावर। व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट। ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर, फोर्स म्हणजे काय, बल, याला आपण बल म्हणतो। ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू, एखादी बॉडी। पहा, ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये हे बदल आपल्याला घडून येतील। शेप चेंज होईल किंवा साईज किंवा शेप आणि साईज दोन्ही चेंज होईल, स्पीड चेंज होईल किंवा डायरेक्शन किंवा दोन्ही चेंज होईल किंवा मोशन। पहा, एक्झाम्पल पाहायचं आपल्याला, क्रिकेटमध्ये बॉलर काय करतो, बॉलिंग करतो आणि बॅट्समन बॅटिंग करतो। पहा, बॉलरने बॉल टाकलेला आहे तर बॅट्समन काय करेल, तो बॉल हिट करेल। तो बॉल हिट केल्यानंतर त्या बॉलची काय होईल, डायरेक्शन आणि स्पीड चेंज होईल, बरोबर आहे। पहा, येथे बॉलर आहे, बॉलरने बॉल टाकलेला आहे, बॉलरने बॉल टाकला, बॅट्समनने तो बॉल हिट केल्यानंतर वेगळ्या डायरेक्शनला जाईल बॉल, बरोबर आहे, आणि स्पीड पण चेंज होईल। या बॉलरने स्लो बॉलिंग केली असेल परंतु बॅट्समनने काय केले असेल, बॅटिंग फास्ट केली असेल। म्हणजे काय होईल, त्या बॉलची डायरेक्शन आणि स्पीड दोन्ही पण चेंज होईल, बरोबर आहे। हे एक एक्झाम्पल होईल, म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही पण चेंज होईल, बरोबर आहे। समजा एखादा बॉल आहे, हा बॉल आहे, या बॉलला आपण काय केलं, पुश केलं, थोडं ढकललं तर बॉल काय होईल, मोशनमध्ये येईल, बरोबर आहे। बॉल मोशनमध्ये येईल। फोर्स अप्लाय केल्यामुळे तो स्थिर असलेला बॉल मोशनमध्ये आलेला आहे, बरोबर आहे। किंवा पहा, चिखलाचा गोळा असेल, त्याला आपण असं प्रेस केलं तर काय होईल, चिखलाचा आकार बदलेल, बरोबर आहे, शेप बदलेल, साईज बदलेल। असा प्रेस केल्यामुळे फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये हे बदल घडून येतात। फोर्स इज अ पुश पुल दॅट चेंजेस शेप, साईज, स्पीड, डायरेक्शन, मोशन etc। आता दुसरा प्रश्न आपण पाहू। पहा, दुसरा प्रश्न, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ। तुम्हाला कोणत्या प्रकारचे फोर्सेस माहिती आहेत। पहा, याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल। आन्सर, पहा, पहिला फोर्स फ्रिक्शनल फोर्स, हा फोर्स आपल्याला माहिती आहे, फ्रिक्शनल फोर्स। फ्रिक्शनल फोर्स, सायकल चालवत असताना आपण जर ब्रेक लावल्यास सायकल स्टॉप होते, बरोबर आहे, मग तेथे कोणता फोर्स होतो, फ्रिक्शनल फोर्स। किंवा एखादी मोशनमध्ये ऑब्जेक्ट आहे, काही वेळानंतर ती ॲटोमॅटिक स्टॉप होईल, बरोबर आहे, म्हणजे येथे फ्रिक्शन होत असल्यामुळे ती ॲटोमॅटिक स्टॉप होईल, फ्रिक्शनल फोर्स। पहा, दुसरं एक्झाम्पल लिहिता येईल आपल्याला, मॅग्नेटिक फोर्स। मॅग्नेटिक फोर्स, हा फोर्स पण आपल्याला माहीत आहे। मॅग्नेट काय करते, लोखंडाला अट्रॅक्ट करते, बरोबर आहे, मॅग्नेटिक फोर्स। तिसरं एक्झाम्पल देता येईल आपल्याला, न्यूक्लिअर फोर्स, फोर्स बिटवीन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तो कोणता, न्यूक्लिअर फोर्स। चौथं एक्झाम्पल देता येईल आपल्याला, मस्क्युलर फोर्स, म्हणजे काय, स्नायुबल। समजा एखादा दगड आहे असा, आणि दगडला आपण काय करतो, असं ढकलत आहोत, त्याच्यावर असं जोरात ढकलत आहोत, तर तेथे मस्क्युलर फोर्स होईल। पुढचा प्रश्न पाहू। तिसरा प्रश्न, व्हॉट डू यू नो अबाउट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स। पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सविषयी तुम्हाला काय माहिती आहे।
याचा आन्सर कसं लिहिणार आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. येथे लिहिणार आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स दॅट इज आई म्हणजे काय? दॅट इज इट ॲक्ट्स बिटवीन any two objects in the universe. विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये जो फोर्स असतो तो कोणता असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स दॅट इज इट ॲक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन दी युनिवर्स. हे आन्सर आपण लिहू शकतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनविषयी आपल्याला ही माहिती आहे. नेक्स्ट पुढची कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. असे म्हणतात की झाडावरून खाली पडणारे सफरचंद पाहिल्यामुळे न्यूटन यांना ग्रॅव्हिटेशनचा शोध लागलेला आहे. समजा हे सफरचंदाचे झाड आहे आणि ही पृथ्वी आहे. झाडावरून हे सफरचंद खाली पृथ्वीवर पडेल, बरोबर आहे. तर न्यूटन यांना असा प्रश्न पडला की झाडावरून खाली पडणारे सफरचंद सरळ रेषेत खालीच का पडते? या दिशेला जात नाही, या दिशेला पडत नाही किंवा वरच्या दिशेला जात नाही, पृथ्वीवर सरळ खालीच का पडते? यावर संशोधन करून न्यूटन यांनी असा निष्कर्ष काढला की सफरचंदाला पृथ्वी काय करते? स्वतःकडे आकर्षित करते, अट्रॅक्ट करते. आणि त्या अट्रॅक्शन फोर्सची डायरेक्शन ही पृथ्वीच्या सेंटरकडे आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शनची डायरेक्शन पृथ्वीच्या सेंटरकडे आहे. नंतर न्यूटन यांनी हे पण सिद्ध केले की पृथ्वी आणि सफरचंद यामध्येच फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते असे नाही, तर विश्वातील म्हणजे युनिव्हर्सलमधील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट, समजा ह्या विश्वातील कोणत्याही दोन ऑब्जेक्ट की ज्यांना मास असते, समजा त्यांना मास असेल म्हणजे वस्तुमान असेल, अशा दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. या दोन ऑब्जेक्ट आहेत, या दोन ऑब्जेक्टमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. ते एकमेकांना आकर्षित करतात. ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय? ग्रॅव्हिटेशन फोर्स. तो फोर्स कोणता असेल? ग्रॅव्हिटेशन फोर्स. आता आपल्याला प्रश्न पडतो की हे दोन ऑब्जेक्ट आहेत, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. ज्याप्रमाणे पृथ्वी आणि सफरचंद एकमेकाला अट्रॅक्ट करत असल्यामुळे सफरचंद पृथ्वीवर खाली पडलेला आहे, बरोबर आहे. मग आता ह्या दोन वस्तू एकमेकांना अट्रॅक्ट करतात, तर हे जवळजवळ का येत नाहीत? म्हणजे एकमेकांना असे टेकत का नाहीत? कारण या दोन्ही वस्तू हे दोन्ही ऑब्जेक्टवर काय होते? पृथ्वी काय करेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन करेल, बरोबर आहे. या दोन्ही ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट आहेत, म्हणजे या दोन्ही ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ बरोबर आहे, बरोबर आहे. हा फोर्स जास्त आहे, त्या मानाने हा फोर्स कमी आहे. कारण आपल्या पृथ्वीचं वस्तुमान मास जास्त आहे, म्हणजे हा फोर्स जास्त आहे, हा फोर्स जास्त आहे. त्यामुळे यांच्या तुलनेमध्ये हा फोर्स खूप कमी आहे. म्हणून ह्या दोन वस्तू जेथे आहे तेथेच राहतात. म्हणजे असे अट्रॅक्शन फोर्स आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्या एकमेकांना अट्रॅक्ट आहेत असं वाटत नाही आपल्याला, परंतु त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा फोर्स म्हणजेच कोणता आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स अँड मोशन. मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टची जर आपल्याला स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज करायचं असेल तर आपल्याला फोर्सची आवश्यकता असते, बरोबर आहे. स्पीड आणि डायरेक्शन हे जर आपल्याला दोन्ही चेंज करायचं असेल, मोशनमधील असणाऱ्या ऑब्जेक्टची स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही चेंज करायचं असेल तर त्या ऑब्जेक्टवर आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे फोर्सची आवश्यकता असते. पुढची कन्सेप्ट पाहू आपण. नंतर कॅन यू रिकॉलमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 9वीच्या वर्गात आपण न्यूटन्सचे लॉ पाहिलेले आहेत. पहिला लॉ कोणता आहे? एखादी वस्तू युनिफॉर्म मोशनमध्ये आहे तर ती मोशन तशीच राहील, युनिफॉर्मच राहील. म्हणजे एखादी गतिमान वस्तू गतिमानच राहील जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत मोशनमध्येच राहील. किंवा एखादी स्थिर वस्तू आहे, समजा डोंगरावर हा दगड आहे तर हा स्थिरच राहील.
किती वेळ स्थिर राहील? जोपर्यंत त्यावर आपण एखादा फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत स्थिरच राहील, बरोबर आहे, तोपर्यंत स्थिर आहे. म्हणजे हा न्यूटनचा पहिला लॉ आहे. दुसरा लॉ कोणता आहे? फोर्स आणि एक्सलरेशन हे प्रपोर्शनलमध्ये असतात. हे आपण 9वीला पाहिलेलं आहे. आपण जर फोर्स जास्त अप्लाय केला तर एक्सलरेशन जास्त होईल, बरोबर आहे, किंवा फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. तिसरा रूल सर्वांना माहीत आहे, एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर आपण एखादा भिंतीवर असा बॉल मारला तर काय होईल? बॉल वापस येईल, बरोबर आहे. हे 9वीच्या वर्गात आपण न्यूटन्सचे लॉ पाहिलेले आहेत. हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. कॅन यू रिकॉलमध्ये विचारलेला प्रश्न होता आपल्याला. पुढची कन्सेप्ट पाहू आपण आता. इंट्रोडक्शन ऑफ न्यूटन. न्यूटनचा परिचय. न्यूटन या शास्त्रज्ञाचा परिचय काय आहे? न्यूटनला सर आयझॅक न्यूटन हे त्यांचं नाव आहे. सर ही पदवी आहे. आयझॅक न्यूटन. कालखंड आहे 1642 ते 1727. जन्म 1642मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1727मध्ये झालेला आहे न्यूटनचा. जन्म झालेला इंग्लंडमध्ये. बोर्न इन इंग्लंड. न्यूटनने काय केलेलं आहे? लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, गतिविषयक समीकरणे, गतिविषयक नियम, गतीचे समीकरणे, पुन्हा थेरी ऑफ ग्रॅव्हिटी. हे सर्व न्यूटनने काय केलेलं आहे? प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडलेले आहेत. हे सर्व सिद्धांत त्याने काय केलेले आहेत? या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडलेले आहेत. प्रिन्सिपिया. न्यूटनने मॅथमॅटिक्समधील कॅल्क्युलस या ब्रँचचा शोध लावलेला आहे. कॅल्क्युलस ब्रँच हा परिचय आहे न्यूटन यांचा, लक्षात राहू द्या. पुढची कन्सेप्ट पाहू आपण आता. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? दी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्कम्फरन्स. समजा हा सर्कम्फरन्स आहे, हा सेंटर आहे. दी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, समजा हा ऑब्जेक्ट आहे. दी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्कम्फरन्स म्हणजे या ऑब्जेक्टची मोशन कशी आहे? त्या सर्कम्फरन्सवरून आहे. म्हणजे कशी आहे? सर्क्युलर आहे, बरोबर आहे. ही जी ऑब्जेक्टची मोशन असेल सर्कम्फरन्सवरून असल्यामुळे या मोशनला काय म्हणायचं? सर्क्युलर मोशन. याची डेफिनेशन कशी लिहिणार आपण? दी मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट along a circumference of circle, that motion is called circular motion. मोशन सर्क्युलर असेल तर ती मोशन कोणती होईल? सर्क्युलर मोशन. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? असा आपण दोरा घेतला, एक अशी दोरी घेतली आपण आणि ह्या दोरीला इथे दगड बांधला. असा दगड बांधला. ही दोरी आहे, ही काय? स्ट्रिंग आहे, दोरी आहे आणि इथे ऑब्जेक्ट म्हणजे आपण दगड बांधला आणि असा गोल गोल फिरवला तर काय होईल? हा दगड असा गोल गोल फिरेल, बरोबर आहे. असा पूर्ण सर्कलमध्ये गोल गोल फिरेल. असा कंटिन्यू आपण फिरवला म्हणजे हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल. हा ऑब्जेक्ट, हा दगड सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल, बरोबर आहे. परंतु त्याचा कंट्रोल कुठं आहे? सेंटर, बरोबर आहे. परंतु या ऑब्जेक्टचा कंट्रोल कुठं आहे? सेंटरमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन करत आहे ऑब्जेक्ट. फोर्स ऑफ डायरेक्शन कुठे आहे? सेंटरकडे आहे, बरोबर आहे. या फोर्सची डायरेक्शन सेंटरकडे आहे कारण सेंटरमधून फोर्स कंट्रोल होतो आहे. तर आता समजा फिरवत असताना दोरी जर येथे कट झाली तर काय होईल?
ऑब्जेक्ट हा सर्कम्फरन्स आहे, तर हा येथे टँजंट तयार करेल, म्हणजे स्पर्शिकेसारखा येथे 90 डिग्री अँगल करेल आणि पुढे जाईल, बरोबर आहे. म्हणजे आता याला लिनियर मोशन येईल. ही कशी होती? सर्क्युलर मोशन होती, बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट याप्रमाणे जाणार आहे. येथे जो फोर्स अप्लाय होतो तो कोणता आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. पहा, सेंट्रिपिटल फोर्स आपण डेफिनेशन कशी लिहिणार? दी फोर्स acts on object moving along circle किंवा circumference, and it is directed towards the center of circle. Towards the center is called centripetal force. पहा, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता पुढची कन्सेप्ट पाहू आपण. पुढची कन्सेप्ट आहे केपलर्स लॉज. फार पूर्वीपासून मानवाला ग्रहांच्या स्थितीचे आणि गतीचे निरीक्षण करण्याची आवड असायची. त्यावेळी काही दुर्बिणीचा शोध लागलेला नव्हता. निरीक्षणे ही केवळ डोळ्यांनी केली जात असे. अशा परिस्थितीमध्ये केपलर या सायंटिस्टने ग्रहांच्या गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध केली होती. केपलरने ग्रहांच्या गतीविषयी जे 3 नियम मांडलेले आहेत त्या नियमांना केपलर्स लॉज असे म्हणतात. तर हे 3 नियम कोणते आहेत ते आता आपल्याला पाहायचे आहेत. पहा, आपल्याला डू यू नो म्हणजे तुम्हास माहिती आहे का हे दिलेलं आहे. केपलर्स लॉ पाहण्यापूर्वी आपण डू यू नो ही कन्सेप्ट समजून घेऊ. यामध्ये आपल्याला इलिप्सचा अभ्यास करायचा आहे. पहा, कोन माहिती आहे आपल्याला, मॅथमॅटिक्समध्ये कोन पाहिलेला आहे आपण, बरोबर आहे. या कोनला जर आपण असं तिरकं कट केलं किंवा या कोनला एका प्लेनने असे तिरके छेदले असता आपल्याला याप्रमाणे शेप मिळेल, बरोबर आहे. असं कोनला तिरकं कट केलं आपण तर आपल्याला याप्रमाणे शेप मिळतो. असा लंबवर्तुळ मिळेल, बरोबर आहे. हा लंबवर्तुळ हा शेप म्हणजे काय? इलिप्स म्हणायचं. या शेपला म्हणायचं इलिप्स. पहा, हा शेप कोणता आहे? इलिप्स आहे. ज्याप्रमाणे सर्कलला एकच सेंटर पॉईंट असतो तर इलिप्सला काय सेंटर पॉईंट नसतो. येथे एक पॉईंट आणि येथे एक पॉईंट, म्हणजे सेंटर पॉईंटप्रमाणे ह्या पॉईंटला काय म्हणतो आपण? फोकस किंवा फोकल पॉईंट. पहा, फोकल पॉईंट समजा हा F1 आहे आणि हा F2 आहे. हे फोकल पॉईंट आहेत. हा काय सेंटर आहे, बरोबर आहे. सर्कलचा सेंटर एकच पॉईंट असतो, परंतु या इलिप्सला 2 असे पॉईंट असतात. त्या पॉईंटला काय म्हणायचं? फोकल पॉईंट्स. तर आता हा जो सर्कम्फरन्स आहे म्हणजे या पाथला काय म्हणायचं? इलिप्टिकल पाथ. इलिप्स आहे, शेप कोणता? इलिप्स आहे, परंतु हा पाथ कोणता आहे? इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल पाथ. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. इलिप्स म्हणजे काय? हा लंबवर्तुळ, बरोबर आहे. तो कसा मिळेल आपल्याला? जर कोनला आपण असे तिरकं कट केलं तर याप्रमाणे शेप मिळतो. त्याला 2 फोकल पॉईंट्स असतात. पहा, सर्कलवर समजा हा पॉईंट ए आहे, हा बी आहे, हा पॉईंट डी आहे, हा सेंटर आहे, बरोबर आहे. म्हणजे AC जेवढी लेंथ असेल तेवढीच लेंथ कोणती असेल? BC असेल, कारण त्या रेडियस आहेत, बरोबर आहे. तेवढीच लेंथ काय असेल? CD असेल. हे कधी? सर्कलच्या संदर्भात, बरोबर आहे. परंतु येथे तसा नियम फॉलो होईल का? पहा, या इलिप्टिकल पाथवर कोणताही एखादा पॉईंट घेतला आपण तर हा पॉईंट या फोकल पॉईंटपासून किती दूर आहे? समजा हा पॉईंट आपण ए घेतला तर हे डिस्टन्स काय होईल? AF1. पहा, येथे एकच सेंटर पॉईंट आहे, मग आपल्याला काय घ्यावं लागेल? दोन्ही घ्यावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे ही ॲडिशन आणि ही ॲडिशन प्लस AF2. हे जे म्हणजे इलिप्टिकल पाथवरील
पॉईंट या फोकल पॉईंटपासून किती दूर आहे, दोघांची ॲडिशन होईल AF1 + AF2, बरोबर आहे. समजा दुसरा पॉईंट घेतला आपण, इथे B पॉईंट घेतला, हा पॉईंट किती दूर होईल दोन्ही फोकल पॉईंटपासून, BF1 + BF2. पहा BF1 + BF2, बरोबर आहे. पहा हे डिस्टन्स इक्वल असतात. ज्याप्रमाणे येथे इक्वल आहे AC BC CD, त्याप्रमाणे येथे काय आहे AF1 आणि AF2 इक्वल आहे BF1 आणि BF2, कारण येथे दोन फोकल पॉईंट आहेत, दोघांची ॲडिशन घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. पहा इथे अजून एक पॉईंट घेतला आपण, सपोज हा C पॉईंट घेतला, तर हे काय होईल CF1 + CF2, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण CF1 + CF2. पहा हे लक्षात राहू द्या. आता यावर आधारित आपल्याला केपलर्सचा फर्स्ट लॉ पाहायचा आहे. केपलर्स फर्स्ट लॉ, दी ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. आपण इलिप्स म्हणजे काय पाहिलेलं आहे, लंबवर्तुळ. याप्रमाणे शेप आहे समजा, पहा याप्रमाणे शेप म्हणजे काय इलिप्स. दी ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेट म्हणजे काय एखादा ग्रह, समजा हा ग्रह आहे. ऑर्बिट म्हणजे हा मार्ग, फिरण्याचा मार्ग. ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स, हा प्लॅनेट या मार्गाने फिरेल, बरोबर आहे. तर हा मार्ग कोणत्या शेपचा आहे, इलिप्स, कारण लंबवर्तुळ आहे. विथ दी सन, ग्रह काय करेल सूर्याभोवती फिरेल, बरोबर आहे. पहा इथे एक फोकल पॉईंट असेल, येथे एक फोकल पॉईंट. विथ दी सन ॲट वन ऑफ दी फोकाय. फोकाय म्हणजे काय, या दोनपैकी कोणता तरी एक फोकल पॉईंट, समजा हा F1 असेल तर हा F2, म्हणजे सूर्य एकतर या फोकल पॉईंटवर असेल, सन येथे असेल, किंवा सन येथे असेल. दोन्हीपैकी एका पॉईंटवर सन असणार आहे आणि या ऑर्बिटवर प्लॅनेट असेल. म्हणजे सूर्याभोवती फिरणारा ग्रह हा लंबवर्तुळाकार दिशेने फिरतो आणि फोकल पॉईंटवर काय असतो, सूर्य असतो, कोणत्या तरी एका पॉईंटवर. हा आहे आपला केपलर्स फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ कोणता आहे ते आपण पाहू. केपलर्स सेकंड लॉ, दी लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट. पहा या ऑर्बिटवर आपण एक प्लॅनेट घेऊ, समजा हा प्लॅनेट येथे घेतलेला आहे आपण, हा काय आहे प्लॅनेट आहे, प्लॅनेट कोणता तरी एक ग्रह घेतलेला आहे आपण. अँड दी सन म्हणजे सौरमालेमधला, म्हणजे सूर्यमालेमधील हा ग्रह, समजा इथे सन घेतला आपण, एका फोकल पॉईंटवर सन असतो, बरोबर आहे. आपण फर्स्ट लॉ पाहिलेला आहे. हा सन येथे आहे, हा सन आहे आणि हा काय प्लॅनेट आहे. दी लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. पहा प्लॅनेट आणि सन यांना जोडणारी लाईन. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. पहा समजा हा प्लॅनेट येथे आलेला आहे, या पॉईंटवर आला, तर काहीतरी याला वेळ लागेल, बरोबर आहे. इथून इथपर्यंत येण्यासाठी समजा तो T1 टाईम आहे, T1 समजा एवढा टाईम लागतो या पॉईंटवरून या पॉईंटवर येण्यासाठी, म्हणजे एवढं अंतर क्रॉस करण्यासाठी, एवढं डिस्टन्स क्रॉस करण्यासाठी या प्लॅनेटला T1 टाईम लागतो. हा येथे आला, बरोबर आहे. समजा काही वेळानंतर हा प्लॅनेट येथे येईल, बरोबर आहे, येथे आला आणि काही वेळानंतर काय होईल, जो T1 टाईम आहे तोच टाईम समजा आपण घेतला T1, म्हणजे हाच प्लॅनेट आहे, येथे आला, टाईम T1 लागला, प्लॅनेट येथे आला, समजा येथे आला, या दोन्हीमधला टाईम किती T1 आहे, म्हणजे हा टाईम आणि हा टाईम इक्वल आहे, इक्वल इंटरवल ऑफ टाईम, बरोबर आहे. तर या T1 टाईममध्ये एवढं डिस्टन्स कवर झालेलं आहे आणि एवढं डिस्टन्स या T1 टाईममध्ये कवर झालेलं आहे. तर ही आपण लाईन जॉईन केली आणि या दोन लाईन आपण सनबरोबर जॉईन केल्या, तर हा इथे एरिया तयार होतो, बरोबर आहे. हा जो पोर्शन आहे याचा एरिया आणि हा जो पोर्शन आहे हा एरिया इक्वल असतो. पहा इक्वल इंटरवल ऑफ टाईम, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये स्वीप्स झालेला एरिया किती असेल, इक्वल असतो. म्हणजे आपण काय लिहू शकतो, समजा हा सनसाठी आपण S पॉईंट घेतला, सन म्हणजे काय S पॉईंट. सपोज हा प्लॅनेट A आहे, पहा इथे हा प्लॅनेट A आहे, तो B या पॉईंटवर गेलेला आहे,
बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स किती कवर केलं, ए बी, बरोबर आहे. नंतर तोच प्लॅनेट या पॉईंटवर आला, सी पॉईंटवर आला, हा प्लॅनेट ए पॉईंट, बरोबर आहे. हा येथे प्लॅनेट आहे, इथून येथे आलेला आहे, नंतर सी पॉईंटवर गेला, नंतर तोच प्लॅनेट पुन्हा डी पॉईंटवर आला. तर काय होईल, हे सी डी डिस्टन्स आणि ए बी डिस्टन्स हे कसे असतील, डिस्टन्स वेगवेगळे असतील. हे डिस्टन्स इक्वल नसणार आहेत, परंतु हे एरिया इक्वल आहेत. डिस्टन्स इक्वल, एरिया इक्वल आहेत, परंतु आपला इथे हा एरिया मोठा दिसतो, हा लहान दिसतो, बरोबर आहे. हे कशामुळं असं वाटते आपल्याला, कारण फोकल पॉईंटजवळ जर एखादा प्लॅनेट असेल तर तो येथे फास्ट मूव्हिंग करतो आणि फोकल पॉईंटच्या जसं जसं दूर जाईल तसं तो स्लो मूव्हिंग करतो. त्यामुळे आपल्याला हे कमी जास्त डिस्टन्स असणार आहे, परंतु एरिया इक्वल असतात. म्हणजे येथे एरिया कोणता होईल, डी एस सी, बरोबर आहे. समजा एरिया डी एस सी एवढ्या पोर्शनचा जो एरिया आहे तो इक्वल असेल एरिया ए एस बीला. एरिया ए एस बी हा आहे आपला केपलर सेकंड लॉ. दी लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट, हा प्लॅनेट येथे घेतलेला आहे आपण, ही लाईन जॉईन केली आपण, अँड दी सन, ही लाईन जॉईन केल्यानंतर स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम. येथे सन आहे, बरोबर आहे, येथे प्लॅनेट आहे. हा प्लॅनेट समजा 10 तासामध्ये विदिन 10 आवर्स हा पॉईंट येथे आला. 10 आवर्समध्ये हा प्लॅनेट येथे आला, समजा P1 झाला, बरोबर आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स झालेलं आहे. नंतर येथे 10 आवर्स टाईम लागलेला आहे, सपोज 10 आवर्स, आणि अजून 10 आवर्समध्ये हा प्लॅनेट येथे आला. तर हा एरिया आणि हा एरिया इक्वल असणार आहे, कारण हा टाईम इंटरवल आपण सारखाच घेतलेला आहे, बरोबर आहे. ह्या लेंथ वेगवेगळ्या असतील, ह्या लेंथ हे वेगवेगळे आहेत, परंतु एरिया इक्वल आहेत. हा केपलर सेकंड लॉ आता तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण केपलर्स थर्ड लॉ पाहू. केपलर्स थर्ड लॉ, दी स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. समजा एखादा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट आहे आणि ह्या फोकल पॉईंटवर सन आहे, सन, सूर्य येथे आहे, हा एक प्लॅनेट आहे, हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे. दी स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. रिव्होल्यूशन म्हणजे काय, पूर्ण परिभ्रमण, म्हणजे पूर्ण राऊंड मारण्यासाठी जो काही टाईम लागेल, समजा या प्लॅनेटला पूर्ण रिव्होल्यूशन करण्यासाठी, परिभ्रमण करण्यासाठी जो टाईम लागेल तो समजा टी आहे. त्याचा जर स्क्वेअर केला आपण, म्हणजे टीचा स्क्वेअर, त्या टाईमचा आपण स्क्वेअर केला, अराउंड दी सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, टू दी क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. सनपासून मीन डिस्टन्स, समजा या पॉईंटवर आहे तर हे डिस्टन्स सपोज आपण R1 घेऊ, नंतर या ठिकाणी येईल हे डिस्टन्स R2 घेऊ, या ठिकाणी येईल सपोज हे डिस्टन्स आपण R3 घेऊ. तर आपल्याला आरची व्हॅल्यू काय मिळेल, आर म्हणजे काय, R1 प्लस R2 प्लस R3. आपल्याला मीन पाहिजे, म्हणजे सरासरी पाहिजे. आपण 3 डिस्टन्स घेतलेले आहेत, मग 3ने डिवाईड करणार. हे जे आन्सर येईल ते काय असेल, आर असेल, बरोबर आहे. म्हणजे ह्या डिस्टन्सची आपण मीन घेतलेली आहे, बरोबर आहे. R1 R2 R3 आणि 3 डिस्टन्स घेतल्यामुळे 3ने आपण डिवाईड केलेलं आहे. ही व्हॅल्यू काय येईल, आर येईल. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू ह्या आरचा आपल्याला क्यूब करायचा आहे, आर क्यूब. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ दी मीन, क्यूब ऑफ दी मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम दी सन. म्हणजे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट असेल, टी स्क्वेअर इक्वल टू के
आरचा क्यूब. के म्हणजे काय? कॉन्स्टंट. बरोबर आहे. जे टी स्क्वेअर हे आर क्यूब आपण या साईडला आणले तर डिव्हिजनमध्ये येतील इक्वल टू के. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू के, म्हणजे के इज कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटीचा तो कॉन्स्टंट आहे. के इज कॉन्स्टंट. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट. पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा स्क्वेअर आणि मीन डिस्टन्सचा आपण क्यूब घेतला, तो जो रेशिओ आहे तो प्रत्येक वेळेस काय येईल? कॉन्स्टंट येईल. हा आहे केपलर्स थर्ड लॉ. असे 3 लॉ आपल्याला पाठ करायचे आहेत. समजून घेतलेले आहेत आपण, फक्त आता पाठ करायचे आहेत. यापुढील कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.